पोलीस आलेत मला पकडायला. मी विचारलं त्यांना माझा गुन्हा काय. मला म्हणले अमृताच्या किडनॅपरला गोळ्या घातल्या तुम्ही. मी म्हणलं त्यांना आमच्या अमृताला अजिबात त्रास होता कामा नये. कुठे आहेत ते वाकणीच त्यांच्यावर बसलेत बोलत. मी काय म्हणतो दादा, तू नको त्रास घेऊ. तू थांब इथे, मी येतो त्यांना भेटून. मी इथे आलोय ते परशुराम किल्लेदार आणि अमृता किल्लेदार यांचं स्टेटमेंट हवंय मला. परशूचं स्टेटमेंट तुम्ही घेऊ शकता, पण अमृताचं नाही. तर आधी मला तिच्या डॉक्टरांशी बोलावं लागेल. ओके सर, माझी काहीच हरकत नाही. सर, आणखीन एक महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे. त्या किडनॅपरची ओळख पटली आहे. जगन्नाथ इंदुलकर असं नाव आहे त्या गुंडाचं. खून, दरोडे, मारामाऱ्या अशा अनेक खटल्यामध्ये त्याचं नाव होतं सर. जगन्नाथ इंदुलकर म्हणजे तोच जगन्नाथ इंदुलकर जो तुमच्यासाठी काम करत होता. आमच्या सूत्रांकडून आम्हाला खात्रीला एक माहिती कळली आहे की काही दिवसांपूर्वी हाच जगन्नाथ इंदुलकर वाकनीस साहेबांसाठी काम करत होता. मी बोलतोय ते बरोबर आहे ना? एरवी वर्तमानपत्रातून किंवा टीव्हीवरच्या बातम्यातून आपण ऐकतो ती सुन्न करणारी गोष्ट आज आपल्याच घरात घडली. ही गोष्ट आपल्या तिघातच राहिली पाहिजे. त्याला मी शेवटचं काम दिलं होतं, ते म्हणजे वनिताबाईंचा बंदोबस्त करणं. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला वाकणीस अशी उत्तर देताना. माणसांची पारख नाही तुम्हाला. तुमच्यामुळेच तो माणूस घराच्या आसपास फिरला असणार आणि त्याने अमृताला पाहिलं असणार. त्याला आपल्या घराच्या आसपास कधीही फिरकू दिलं नाही मी. निर्लज्जासारखी काहीतरी उत्तर देऊ नका. तुमच्यामुळेच माझ्या मुलीची ही अवस्था झाली आहे. आपल्यापासून जे काही लपवलं जात आहे ना, ते आपल्याला कळलंच पाहिजे. आता त्या माणसाची नियत फिरली त्याला तुम्ही काय करणार? मी बोलू काय यांच्याशी? नाही वहिनी साहेब, कळत न कळत का होईना चूक माझ्याकडून घडली. मला कळत नाहीये की मी माणूस ओळखायला कसं काय चुकलो. तरी मला चुकीचं प्रायश्चित्त भोगावंच लागणार. त्यांचा एक माणूस विश्वासघातकी निघाला म्हणून तुम्ही त्यांच्या इतक्या वर्षांच्या कामावर अविश्वास नाही दाखवू शकत. बरोबर आहे. मीच काय तो चुकीचा. मी माझा अहंकार जपला, माझा स्वाभिमान जपला, पैसे द्यायला नकार दिला आणि तुम्ही मात्र अमृताच्या सगळं चांगल्यासाठी केलं आणि मी तिचं नुकसानच केलं. हेच सांगायचं ना तुम्हाला. तुम्हाला माझी बदनामीच करायची ना, मग एक सोपा उपाय सांगतो तुम्हाला. हे सगळं जाऊन त्या युगंधरा सरतापेला सांगा. एका दिवसात अख्ख्या महाराष्ट्रभर माझी बदनामी होईल आणि तुमचं कामही सोपं होईल. तुला काय बोलला तो? मला नाही, पण वाकनीस काकांना बोलले. काय? आणि त्यांना निघून जायला सांगितलंय. काय? हे सगळं ज्या माणसाने केलं ना, त्या माणसाने आधी वाकनीस काकांच्या इथून कामं केली होती. पण म्हणून वाकनीसांना का निघून जायला सांगितलं? अरे बापरे, म्हणजे हे प्रकरण बरंच पुढे गेलेलं दिसतंय. आपण आपल्यातले वाद विसरून एकत्र यायचं आणि आपल्याला डावलून या घरात जे काही चाललंय ते समजून घ्यायचं. मला तर काय पण समजून घ्यायची इच्छाच नाही. आपलं एकच ब्रीद वाक्य, मी माझ्या दादाचा. तुम्ही त्यांचा किती द्वेष करता हे मला चांगलंच माहिती आहे. एक गोष्ट सांगू, ऍडमिट व्हा. म्हणजे आमची सुमी आहे की नाही हॉस्पिटलमध्ये, तिच्या बाजूला एक कॉट रिकामी आहे. तुम्ही तिथे ऍडमिट झालात की नाही, तिला पण आपली येड्याची कंपनी.